संतवाणी अ जैसा वृक्ष निर्णय। स्वाध्याय। प्रश्न 1. वृक्ष आणि संत यांच्यातील साम्य लिहून तक्ता पूर्ण करा। वृक्ष संत 1. वृक्षमान वज अपमान जाणत नाही। 1. संतमान वज अपमान जाणत नाही। 2. पूजा केली तरी त्याच्या चित्ती सुख होत नाही। 2. पूजा केली तरी त्याच्या चित्ती सुख होत नाही। 3. कुणी छेदले तरी प्रहार करू नका असे म्हणत नाही। 3. कुणी छेदले तरी प्रहार करू नका असे म्हणत नाही। 4. निंदा व स्तुती समान मानतात। 4. निंदा व स्तुती समान मानतात। 5. पूर्ण धैर्यवंत असते। 5. पूर्ण धैर्यवंत असतात। प्रश्न 2. खालील तक्ता पूर्ण करा। वृक्ष घटना परिणाम चित्र वंदन केले चित्ती सुख होत नाही घाव घातले छेदू नका असे म्हणत नाही। प्रश्न 3. खालील विधानांपैकी सत्यविधान ओळखून लिहा। अ. संतांचे वर्तन वृक्षाप्रमाणे असते। उत्तर सत्य। आ. संतांना सन्मानाची अपेक्षा असते। उत्तर असत्य। ई. संत निंदास्तुती समान मानत नाहीत। उत्तर असत्य। ई. संत सुख आणि दुःख समान मानतात। उत्तर सत्य। प्रश्न 4. खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा। 1. वृक्ष उत्तर वृक्ष वृक्ष झाड। 2. सुख उत्तर सुख मायनस आनंद। 3. सम उत्तर समसारखे। प्रश्न 5. काव्य सौंदर्य अ. अथवा कोणी प्राणी येऊनी तोडीती तया न म्हणती छेदू नका या काव्यपंक्तीचा तुम्हाला समजलेला अर्थ सांगा। उत्तर वृक्ष माणसाला सावली देतो फुले वज फळे देतो तरी काही लोक त्याचे उपकार न जाणता वृक्ष तोडायला येत असतात पण मला तोडू नका असे वृक्ष त्यांना कधीच म्हणत नाहीत। वृक्षाप्रमाणेच संतही समाजावर उपकार करत असतात पण अशा परोपकारी संतावरही काही लोक प्रहार करतात म्हणजे त्यांचा छळ करतात पण संत प्रतिकार करत नाहीत। आ. निंदास्तुती सममानिती जे संत पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे या काव्यपंक्तीतील विचार सौंदर्य स्पष्ट करा। उत्तर प्रस्तुत काव्यपंक्ती जैसा वृक्ष नेणे या अभंगातील असून संतकवी नामदेवांनी साधुसंतांची महती अतिशय सोप्या भाषेत केली आहे। या काव्याची भाषा मनाला भावणारी अबालवृद्ध सर्वांना पटणारी व समजणारी आहे। सामान्य माणूस स्तुतीमुळे हुरळून जातो व निंदेमुळे क्षुब्ध होतो पण संत असामान्य असतात। ते स्तुतीमुळे हुरळून जात नाहीत की निंदेमुळे क्षुब्ध होत नाहीत। त्यांना निंदास्तुती सारखीच असते कारण ते धैर्यवंत सज्जन असतात साधू असतात। अशा प्रकारे साध्या सोप्या शब्दांत जीवनविषयक तत्त्वज्ञान स्पष्ट करणारे हे या काव्यपंक्तीतील विचार सौंदर्य आहे। प्रश्न 6. अभिव्यक्ती अ. प्रस्तुत अभंगातून संतांना दिलेल्या वृक्षाच्या उपमे संदर्भातील तुमचे मत स्पष्ट करा। उत्तर संतांना वृक्षाची उपमा दिली आहे ती अत्यंत समर्पक व सार्थ आहे कारण वृक्षाप्रमाणे संत मान अपमानाची जाणीव ठेवत नाहीत निंदास्तुती समान मानतात। पूजा केली तरी सुख नाही आणि प्रहार केला तरी प्रतिकार नाही। दोघेही निंदास्तुती सम मानतात। या साम्यामुळे संतांना दिलेली वृक्षाची उपमा समर्पक वाटते कारण दोघेही स्थितप्रज्ञ आहेत। आ. तुम्हाला आवडलेल्या कोणत्याही एखाद्या अभंगाविषयीची माहिती लिहा। उत्तर संत तुकारामांचा वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे पक्षीही सुस्वरे आळविती हा मला आवडलेला अभंग आहे कारण यात संत तुकारामांनी आधुनिक काळात अत्यंत मूल्यवान असाला संदेश दिला आहे। वृक्ष वेली हे आपले नातलग आहेत आणि मानवी नातलगांवर आपण प्रेम करतो तेवढेच वृक्ष वेली या नातलगांवर प्रेम करा असे तुकाराम महाराज सांगतात। या नातलगांमुळे आरोग्य लाभते विवेकबुद्धी जागृत होते आणि मनाचा सुसंवाद साधला जातो असेही त्यांनी प्रतिपादन केले आहे। भाषा सौंदर्य खाली दिलेल्या कंसातील शब्दांना क्रियापदांना ईव प्रत्यय जोडून विशेषणे तयार करा व त्यांच्यासाठी समर्पक विशेष्य शोधून लिहा। उदा आखणे वज आखीव वज आखीव कागद रेखणे कोरणे ऐकणे घोटणे राखणे यांसारख्या इतर शब्दांचा शोध घ्या। आई होल रेखणे उत्तर रेखणे मायनस रेखीव मूर्ती। आई कोरणे उत्तर कोरणे मायनस कोरीव नक्षीकाम। आई होल फोल ऐकणे उत्तर ऐकणे मायनस ऐकीव गोष्टी। आयवी घोटणे उत्तर
घोटणे मायनस घोटिव मायनस घोटिव दूध. व्ही होल राखणे उत्तर इचिट राखणे मायनस राखीव जागा.